ठाणे विधान परिषदेत एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा आहे। उमेदवार म्हणून भवियाचे क्षितिज ठाकूर यांची एंट्री होण्याची देखील शक्यता आहे। बहुजन विकास आघाडीला शिवसेनेमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न आहे। मतांची गोळाबेरीज वाढवण्यासाठी शिवसेनेची ही खेळी असल्याचं देखील बोललं जात आहे। रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होण्याची देखील शक्यता आहे। क्षितिज ठाकूर यांना उमेदवारीची शक्यता वर्तवली जाते आहे। ठाणे विधान परिषदेसाठी शिंदेंकडनं धक्कातंत्र वापरलं जाऊ शकतं, तर रवींद्र फाटक यांचा पत्ता कट होऊ शकतो असं देखील बोललं जात आहे। आणखी एक ब्रेकिंग बातमी समोर येते। ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे। रवींद्र फाटक आणि क्षितिज ठाकूर यांची भेट झालेली आहे। निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीचा शिवसेनेला पाठिंबा आहे अशी सूत्रांची माहिती आहे। तर रवींद्र फाटक आणि क्षितिज ठाकूर यांची भेट झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीत हा मोठा ट्विस्ट आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। विधान परिषदेचे माजी आमदार रवींद्र फाटक यांनी क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतलेली आहे। रवींद्र फाटक हे शिवसेनेचे विधान परिषदेचे उमेदवार असण्याची शक्यता आहे। वसई विरारमधील बहुजन विकास आघाडीचा शिवसेनेला पाठिंबा आहे अशी देखील विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता एक मोठा ट्विस्ट या संपूर्ण निवडणुकीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय। मतांची गोळाबेरीज वाढवण्यासाठी ही खेळी असल्याचं देखील बोललं जात आहे। बहुजन विकास आघाडीचे एकूण 71 नगरसेवक आहेत। बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्यानं मोठा फायदा आता शिवसेनेला होणार आहे। त्यामुळे मोठा ट्विस्ट या निवडणुकीत येताना आपल्याला पाहायला मिळतोय। आगामी ठाणे विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये हा मोठा ट्विस्ट आलेला आहे। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। कपिल, ठाण्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये हा मोठा ट्विस्ट म्हणावा लागेल, काय घडतंय? नक्कीच मोठा ट्विस्ट घडते असं आपण बोलू शकतो। खरं तर विधान परिषद निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि ठाण्याची जागा शिवसेनेला सुटेल हे ठरलेलेच आहे आणि तिथे आता फिल्डिंग लावण्यासाठी सर्वच आमदार तयार आहेत। त्यामध्ये रवींद्र फाटक हे मोठं नाव आहे, ते इच्छुक आहेत आणि त्यांनी ठाकूर परिवाराची भेट घेतलेली आहे। त्यांच्याकडे 71 मतं आहेत, 71 नगरसेवक आहेत। त्या अनुषंगाने ही भेट खूप महत्त्वाची समजली जाते। त्यामुळे हा जर त्यांचा पाठिंबाही मिळालेला आहे त्यांना असंही कळतं सूत्रांची माहिती। त्यामुळे जर असं घडलं असेल तर नक्कीच एक मोठा विनिंग पॅटर्न वापरलेला आहे शिवसेनेने असं आपण बोलू शकतो। ही जी भेट आहे, ही जी झालेली बैठक आहे ही खूप महत्त्वाची बैठक आहे, कारण की 71 हा आकडा खूप मोठा आहे आणि जर तसा पाठिंबा मिळाला असेल तर नक्कीच शिवसेनेसाठी फायदादायक ठरेल। निश्चितच त्यामुळे या निर्णयाचा फायदा नेमका कुणाला होतो किंवा या संदर्भात काय नेमक्या घडामोडी घडतात हे देखील पाहायचं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।